साधारणपणे चांदणं होतं. भाई मी फक्त एक ना जैन मंदिर आहे तिथे एक आवाज दिला, देवा घराकडे जाते आहे, घरापर्यंत नेऊची सुखरूप जबाबदारी तुझी. आणि हातात एक दांडा घेतला, त्या घाटीवरती आलो, तिथे बसलो मी. लोक बोलतात तिथे भुताटकी सगळ्यात जास्त आहे. तिथून पुढे मी खाली घरापर्यंत चालत आलो. पिंपळ आहे, मोठं पिंपळाचं झाड. तिथे पुढे गेल्यानंतर ना मला कोणीचे मागून शुकशुक केल्यासारखं वाटलं. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. एक असा अनुभव आहे की मी ज्या शाळेत शिकलो तिथले पण काही किस्से आहेत. ते तर तुला एक माझी शाळा, मी गाव आहे माझं टोका. तर मी लहानपणापासून 10वी पर्यंत शाळा गावीच शिकलोय. सॉरी, जिल्हा परिषद शाळा होती. अच्छा. तर एकदा किस्सा असा झाला की हा आम्ही नाही पाहिला, पण ऐकला म्हणजे बोललं जातं. बोललं जात नाही. अच्छा. आम्ही हजर होतो. त्या माणसाला पाहिलंय. ओ. ओके. एकदा काय झालं की आमच्या गावी परंपरा आहे, म्हणजे परंपरा होती अगोदर की नाटक करायचे मे महिन्यात वगैरे, हा. मुंबईची लोक एकत्र येऊन. आणि कोकणात ते राहिलेच हा. आधीपासून. तर हल्ली आमच्याकडे एक नाटक, म्हणजे त्यावेळी नाटक करत होते. मी तेव्हा 6वीला किंवा 7वीला असेल. आणि मला अजूनही आठवतं की रायगडचा किंवा पन्हाळ असं काही नाटकाचं नाव होतं. ऐतिहासिक नाटक होतं. नाटकाचा सगळा सेट वगैरे लागला होता. आणि नाटक म्हटल्यानंतर पंचकृषीतनं गावातनं लोक यायची बघायला नाटक. आणि अचानक भयानक मध्ये त्या दिवशी नाटकाचा सगळा सेट बीट लागला, लोक बिक बघायला आली. आणि धो पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यानंतर लोक आपापली घरी गेली. आणि चुकून एक माणूस जो दुसऱ्या गावातला होता तो थांबला तिथे. मी गावी जाऊ नाही शकत, तर झोपूया. झोपला तो. चक्क सांगतो मी, हार्डली रात्री 12-1 वाजता, आजूबाजूला घर आहेत, म्हणजे हार्डली 100-200 मीटरवरती घर आहे. बरोबर. तो माणूस रात्रीचा ओरडत आला, माका मारल्यान, माका नुसता सोडी न होता. तर सगळेजण ती कोण ओरडत आला म्हणून उठला. त्याला विचारलं काय आलं. बोलतो अक्षरशः एक बाई जिने सफेद कलरची साडी नेसली होती, ती लिटरली त्याला मारत होती लाकडाच्या दांड्याने. बापरे. तिला तिथून तो वाचून निघाला, पळाला होता. म्हणजे लोक बोलतात ना की अरे कुठे काय भूत आहे, त्याने अशा ठिकाणी जाऊन बाबा राहावं एक रात्र. ज्यांना अनुभव आलाय ते तुम्हाला सांगतील बरं, हा. की तुम्ही स्वतःहून अनुभव या. बोलतात ना, बाप आपल्याकडे एक म्हण आहे, बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल. बाई जा, एकदा तिथे राहा, अनुभव घे, आल्यानंतर सांग. रात्रीचं जंगलातनं ट्रॅव्हल केलंस? मी नाही केलंय कधी. मी चालत केलंय. बाप. एकटा कोरोनाच्या काळात ना बाई काहीच काम नव्हतं हातात. EMI भरायचे आहेत, काही काम नाहीये. 23 एप्रिलची दिवशी आणि एक खबर हातात लागली की आंब्याचं मार्केट बंद झालंय. मी बोललो गंमत मध्ये, अरे FBला आपण ना मस्तपैकी ऍड टाकू, आंबे आम्ही विकतोय म्हणून. आणि आम्हाला ऑर्डर भेटायला चालू केलेत. आणि हार्डली ना थोड्या दिवसांनी काय ती गाड्या भरताना ना, आम्हाला अनुभवच नाही ना भाई, गाड्या भरताना रात्री 1:30, 2 वाजायला लागलेत. त्या दिवशी माझा भाऊ सक्का छोटा आणि माझा एक चुलत भाऊ, तर दोघं बोलले दादा आम्ही कोल्हापूर पर्यंत जातो गाडीला आणि दुसऱ्या गाडीसोबत आम्ही रिटर्न येतो. बोललो ठीक आहे. 2 वाजले होते आणि पप्पा बोलून गेले होते फोन कर, मी न्यायला येईन गाडीने तुला. गावात तसं नेटवर्क नाही. आम्ही जिथे आंबा भरत होतो तिथे नेटवर्क होता, कारण ते प्रॉपर जंगलात होतं आणि सिटी पासून जवळ होतं. फोन करून बघतो लागत नाही त्यांचा. साधारणपणे चांदणं होतं. भाई मी फक्त एक ना जैन मंदिर आहे तिथे एक आवाज दिला, देवा घराकडे जाते आहे, घरापर्यंत नेऊची सुखरूप जबाबदारी तुझी. आणि हातात एक दांडा घेतला, का तर वाघ बी आला तर, प्राणी वगैरे. प्राणी. मी तिथून ना साधारण 1-1.5 किलोमीटर चालत, पूर्ण जंगल आहे बाई, अजिबात कुठेही घर नाहीये.
एकच घर आहे, ते पण पूर्ण बंद असतं. अनसूर घाटी म्हणून आहे, त्या घाटीवरती आलो. तिथे बसलो मी. लोक बोलतात तिथे भुताटकी सगळ्यात जास्त आहे. तिथे मी 5 मिनिटं बसलो. काही नाही, म्हणजे आजूबाजूला सुखसुखाट पण नाही, काय नाही, काय नाही. तिथून पुढे मी खाली घरापर्यंत चालत आलो. मध्ये येताना देवचराची वाट होती, 2 रस्ते होते. मी विचार केला देवचराच्या वाटेने जाऊया, तिकडनं नको, कारण तिकडनं मला माहिती होतं भूत आहे. म्हणजे लहानपणाचं ऐकलं तर भूत आहे, भूत आहे, भूत आहे. गेलो. फक्त एका ठिकाणी एक पिंपळ आहे, मोठं पिंपळाचं झाड. तिथे पुढे गेल्यानंतर ना मला कोणीतरी मागून शुकशुक केल्यासारखं वाटलं. म्हणजे आवाज आला शुकशुक, आणि ते थोडं मोठं होत गेलं. पण मला एक माहिती होतं मागे फिरून नाही बघायचंय आणि त्याच्या एरियाच्या बाहेर जायचंय. मी जरा फास्ट पाऊल गेलो, जसं फास्ट केला तसा जरा जवळ आल्याला पाठत होता आवाज. मी फास्ट करून निघून गेलो. घरी गेलो, काय नाही. फक्त त्या देवाच्या आणि त्या आमच्या देवचाराच्या जीवावरती तिथपर्यंत चालत यायची हिंमत केली. बरं, मला एक गोष्ट माहिती होती, भूत भेटलं, आपण पाया पडू, माफी मागू, बाबा आजचा दिवस जा, रडून दाखवू, अक्षरशः हवं तर तुझी ओटी भरतो, मला घरी जाऊ दे. देवचार भेटला, त्याला सांगशील तू. काय अजून भेटेल? कोण चोर बीर भेटतील तर जास्तीत जास्त काय मोबाईल काढून घेतील, हातातलं काय काढून घेतील आणि निघून जातील. वाघ भेटला तर काय सांगशील? त्याला तर वा- आवाज. नाही, वाघ भेटला, कोल्हा भेटला तर काय सांगशील? बरोबर. वाघ आणि बे बोलतील, भाई तेरी गलती है, वो मेरा डिनर है आज का, वो तेरी गलती में, मेरे को कुछ चुकीला माफी नाही आमच्याकडे. बरोबर. पण त्या देवाच्या कृपेने, त्या जैनाच्या कृपेने, देवा शपथ सांगतो, काही त्रास झाला नाही. बऱ्याच वेळा असा प्रवासही झालाय. आपण ह्यांच्याबद्दलही बोलतो, राखणदारांबद्दल. तर ते कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात? राखणदार हे वेगळे प्रकार नाहीत. मी बोललो ना, देवचार, देवगड, हेच राखणदार. जशी मी तुला मगाशी नावं सांगितली, वेतोबा आहे, काळोबा आहे, रवळनाथ आहे, भूतनाथ आहे, रामेश्वर आहे, त्याच्यानंतर घोडेमुग आहे, कुणकेश्वर आहे, हे सगळे हे. कुणकेश्वराबद्दलची एक स्टोरी सांगतो तुला. कुणकेश्वर मंदिराची स्थापना कशी झाली. बरं. कुणकेश्वर मंदिराची स्थापना, एक मुसलमान व्यापारी होता, जो व्यापार करण्यासाठी होडीचा मार्गानेही करायचा. एकदा त्याला वादळात ना त्याची नाव पूर्ण भरकटली आणि तो मालवाहतूक होडी होती. बरं, पूर्ण. तर त्याने ना तिथे नवस, म्हणजे बोलतात ना, भरकटली तेव्हा की काहीतरी मार्ग दाखव देवा मला, काहीतरी मार्ग दाखव ज्याने मला किनारा दिसू दे, मला किनाऱ्यापर्यंत पोहोचू दे. मी तुझं जे काय असेल ना, मंदिर बिंदिर बांधायचं ते मी बांधेन. म्हणून असा नुसता तो बोलला आणि त्याला खूप दूरवरनं एक दिवा, जळता दिवा दिसायला लागला. त्याला कळलं इकडे काहीतरी आहे. तो त्या मार्गाने गेला. तिथे पाहिलं तर ते एक छोटीशी लिंग होतं. नंतर त्याने तिथे ते कुणकेश्वर मंदिर बांधले. एका मुसलमान व्यापाऱ्याने बांधलेलं मंदिर आहे ते. त्याला मार्ग दाखवला. मार्ग दाखवला. असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत आहे भाई. आमच्याकडे ना जैतीर हा प्रकार आहे ना, जैतीर हे देवस्थान आहे ना, ह्याची एक आख्यायिका आहे. बरं. की एका मुलीला, म्हणजे मुलीचं लग्न झालं होतं, त्या मुलीला आणण्यासाठी, म्हणजे तिला घेऊन येण्यासाठी जेव्हा माणूस गेला, तर त्याला येताना मधल्या दरोडेखोरांनी, म्हणजे बोलतात ना की बाप गेला आणि त्याच्यासोबत बापासोबत एक दांडेकरी बोलतो आम्ही, दांडेकऱ्याला तो घेऊन गेला. ओके. तर दांडेकऱ्याला घेऊन गेल्यामुळे तिथे येताना रस्त्यात त्या बापाचा त्या दरोडेखोरांनी खून केला आणि हा माणूस त्याची सगळं वस्तू घेऊन धावत पळत आला. तर ज्याचं धड तिकडे राहिलं, नंतर मुंडकं असतं ते तुळशीला आलं, तर तो जयतीर, आणि तिकडे त्याची, म्हणजे त्याच दिवस, सेम दिवस तिकडे त्या धडाला वाले घालतात. वाले म्हणजे मोठे दोरखंड, आणि त्याला अडवायचा असा प्रयत्न करतात. तरी तो किती लोकांना ऐकत नसतो. म्हणजे अंगात काय संचार असेल. लोक बोलतात अंगात वारा येतं, ते खोटं असतं. अंगात वारा आल्यानंतर तुम्ही जो आमचा होळी उत्सव शिगमा असतो, इकडे जाल ना तुम्ही बऱ्याचशा गावात, म्हणजे आमच्याकडे ह्याला जाल तुम्ही, आपला सावंतवाडी दोडामार्ग साईडला, निखाऱ्यावरती चालतात लोक. बरोबर. निखाऱ्यावरती चालणं, आपल्या नुसत्या पायाने दगडावरती चालणं होत नाही, निखाऱ्यावरती चालतात आगीच्या. त्याच्यामुळे
हुडोत्सव होतो. हुडोत्सवामध्ये पण मोठी परंपरा, मागच्या ब्रॉडकास्टला सांगितलं दगड मारण्याची वगैरे. बरं, माझ्या मामाच्या गावी अंगात बकऱ्याच्या अंगात देव म्हणजे बोलतात ना, देव संचारतो आणि सगळ्यांच्या पुढे बकरा पळत असतो. एक दिरब्याचं देवस्थान आहे. तिथे तो बकरा गोल फिरतो, 5 राऊंड मारतो आणि तो येऊन एक ठेवलेला असतो ना खड्डा, त्या खड्ड्यात मुंड आपली मान ठेवतो. जे विचार कर की आपल्या माणसांनाच नाही तर ते प्राण्यांना पण जाणवतं. तू विचार कर, भूतबीत हा प्रकार आपल्यापेक्षा कुत्र्या बित्र्यांना जास्त दिसतो. म्हणजे कुत्रा तुला ना एखाद्या वेळेस पुढे धोका असेल ना, तर तो तुला जायलाच देणार नाही. बरोबर. त्यांना ते एनर्जी आधीच समजून येते. त्यांना ती समजते की काहीतरी तिथे आहे. तो जायलाच देणार नाही. बरोबर. त्यामुळे आम्ही बऱ्याचशा तुला कोकणातल्या काही ठिकाणी असं असेल ना, नवस बोलले जातात आणि ते नवस पूर्ण होतात. मी म्हणेन चल देवाचं नाही, पण तुम्ही जिथे जाऊन ज्या मनाने आतल्या श्रद्धेने जे काही नवस मागणं करता, मग त्याला पण आहे, त्याला आहे किंवा त्या निसर्गाला आहे ते देणं आहे. बाबा हा आलाय माझ्या पायाकडे, एका श्रद्धेने मागतोय, मग ते देणं भागच आहे. आता 100रातल्या 4 लोकांची 10 लोकांची श्रद्धा नाही होत पूर्ण. प्रत्येकाच्या हातात सगळं नसतं ना, प्रत्येकाला प्रत्येक मिळतं असं नसतं ना. आणि ज्यांनी श्रद्धा ती नवस मागितलंय त्याचं तेवढं तो काम पण करतो ना, की म्हणजे हो हो तो प्रती तेवढी श्रद्धा ठेवतो आणि देव त्याला जुळवून आणतो. विषयच नाहीये. जसं मगाशी तू बोललंस की सायन्सच्या मागे पण एक बोलतात ना, मागची बाजू पण आहे. ती मागची बाजू ती आहे. बरोबर. आणि ही पताक्यांची जत्रा म्हणून पण फेमस आहे. पताक्यांची जत्रा. हा तर ती आजही जत्रा होती. दशावतार नाटक होतं. तर तिथे त्या जत्रेला आजही लाईट वापरली जात नाही. जे कंदील असतात ना, दिव्यांचे कंदील, जे गॅसबत्ती, त्या गॅसबत्तीवरती आजही तिथे ती जत्रा पार पाडली जाते. तर तिथे गंमत अशी झाली, एकदा 2 गावातल्या देवांमध्ये वाद होते. तर ह्या मानसेश्वराने काय ठरवलं, येणाऱ्या प्रत्येक देवाने माझ्या तंगड्या खालून जायचं. बरं. तर एक बोलला मी नाही जाणार. तर तू मला जाताना येताना भेटवस्तू द्यायची. काय दे? तर 8 पायाचा वारू पाहिजे. मोदय असतो, मोदयाला जात होते देव. 8 पाय मोदया म्हणजे सोमवती अमावास्या. देव आंघोळ करायला जातात समुद्राला. तर येताना त्याने 8 पायाचा वारू घेऊन आला आणि त्याने विचारलं, 8 पायाचं माझं भेट काय आणलीयस उभा राहून? तर आणली ना. तर तो बोलला, त्याने हातात ठेवला आणि देव जो पळत सुटला, तो देव आजही त्या मार्गाने जात नाही. त्याने खेकडा हातात दिला होता. तो खेकडा आजही तिथे आहे आणि तो एवढा मोठा झालाय. पण ज्याच्याकडे बोलतात ना, ज्याचं वेळ चांगली असेल त्याच्याच नजरेस तो खेकडा पडतो. बापरे. आजही त्याचं एवढं तिथे साम्राज्य आहे त्या देवाचं, की एक वेगळ्या लेवलचं साम्राज्य आहे. आजही लोक तिथे नवस वगैरे करतात, नवस फेडतात, पताके लावतात आणि ते पूर्ण पाण्यात आहे देवस्थान. बापरे. भूत कोणाला झपाटली असतील तर इकडे जाऊन काढली पण जातात. त्यामुळे तुला जे हॉरर हवं असेल ना मित्रा, तू कोकणात जाशील ना, तर तुला प्रत्येक गावात हॉरर भेटेल, काय नाही काय. कुठे नाही असं नाहीये. बरोबर. आणि आपल्या कोकणात तेवढ्या गोष्टीही आहेत ना, म्हणजे प्रत्येक देवस्थानाची, प्रत्येक देवाची, प्रत्येक मंदिराची, प्रत्येक आपण बोलतात ना गावाची, प्रत्येक गोष्टी म्हणजे तेच आहे. तर खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं पुढे आपल्या अशाच गोष्टी जात राहतील. आपल्या ज्या गावा खेड्यातल्या ज्या गोष्टी आहेत ते लोकांपर्यंत, जगापर्यंतही पोचतील. आणि थँक्यू सो मच भाई, तू आलास. तुला काय एंड नोट काय बोलायचे? कोकण आपण दोघांनी मिळून एक्सप्लोअर केला, तसाच हळूहळू महाराष्ट्र एक्सप्लोअर करशील हीच अपेक्षा आहे. लोकही भंकस ब्रॉडकास्ट आवडीने बघतील आणि पुन्हा एकदा जसा आज आलोय मागच्या वेळेस, पुन्हा एकदा तुझ्याकडे येईन काहीतरी नवीन घेऊन. भाई नक्की. तोपर्यंत आपण हाऊस भेटीगाठी होत राहतील.
येस भाई. धन्यवाद. थँक्यू सो मच मित्रांनो. जर तुम्ही आतापर्यंत पॉडकास्ट बघताय तर तुम्ही नक्कीच वैभवलाही फॉलो करू शकता. त्याच्या खाली सगळे डिस्क्रिप्शनमध्ये सोशल मीडिया हँडल्स असतील आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, ती नक्की भरा. आणि जर तुमच्या गोष्टी इंटरेस्टिंग असतील तर आपण सोबत एक पॉडकास्ट करू. तुमच्या नाही तर तुमच्या आजी आजोबांच्या, आई वडिलांच्या, ज्यांच्याही आपण त्यांच्यावर पॉडकास्ट करू. स्पॉटिफायवरही ऐकू शकता तुम्ही आणि आपण भेटू परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये.